लोणचं करण्यासाठी हे 100 निंब आहेत, 1 वाटी लाल तिखट, मीठ आणि 1.25 किलो साखर। तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर 1.5 किलो तरी साखर घेतली तरी चालेल। निंबू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याचे जे धूळ असेल, माती असेल ते निघून जाईल आणि धुतल्यानंतर ते स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि नंतर कापायला घ्यायचे। प्रथम आपण मीठ टाकून घेऊ। एक ते 1.25 किलोच्या दरम्यान जसं आपल्या गोडीनुसार साखर टाकायची। सर्व टाकून घ्यायचं, नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तिखट, मीठ, साखर सर्व निंबाला लागून जाईल। खाली वर करायचं असेच निंब। अशा प्रकारे निंबाला मीठ, तिखट आणि साखर सर्व लागलेले आहे आणि सर्व छान प्रकारे मिक्स झालेलं आहे। माझे निंब खूप साऱ्या प्रमाणात आहे, त्यामुळे एका कढईत बसणार नाही, त्यामुळे आपण त्याचे 2 ते 3 वेळा तयार करून घेऊ। असं चमच्याने वरखाली करत राहायचं, म्हणजे खाली साखर राहणार नाही किंवा ते लोणचं खाली चिपकणार नाही। लोणच्याला एक उकळी आली आहे, त्याचा वासही खूप चांगला येत आहे। लोणच्याला उकळी येत आहे, त्याला 1 ते 2च उकळी येऊ द्यायची, जास्त उकळी येऊ द्यायची नाही। जास्त उकळी जर आल्या तर लिंबाच्या फोडी कडक होतात आणि छान प्रकारे त्या मुरत नाही। 1 ते 2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा, याला असंच थंड होऊ द्यायचं थोड्या वेळसाठी। अशा प्रकारे हवा बंद डब्यात भरून ठेवायचं। अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे। बघा किती छान रंग आलेला आहे आणि छान प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे। लिंबाचं लोणचं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।